धन्यवाद। मी मारुती माने, बहुजन क्रांती मोर्चाचा जिल्हा संयोजक। आज दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या वतीनं आज ईव्हीएम हटाव या मागणीसाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये प्रामुख्याने दोन तीन मागण्या करण्यात आलेल्या आहेत। त्या मागण्या अशा आहेत की लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 नुसार हे ईव्हीएम मध्ये जी गडबडी केली जाते ते थांबवण्यात यावं आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी आजचं हे आंदोलन होतं। भारताच्या 550 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आज एकाच दिवशी करण्यात येत आहे। साथियो, या आंदोलनासाठी लातूर जिल्ह्यामधल्या आपसूट विंगचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। साथियो, लहुजी क्रांती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, RMBKS, मौर्य क्रांती संघ, आदिवासी एकता परिषद या संघटनेच्या वतीनं आजच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे। आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर समजा शासनाने ईव्हीएम मशीन बंद केली नाही तर आम्ही हे ईव्हीएम मशीन फोडण्याचा कार्यक्रम करणार आहोत। या आंदोलनाचे प्रवर्तक माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये जो आदेश दिला जाईल त्या पद्धतीनं ईव्हीएम मशीन भारतात फोडली जाईल। यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला हे आम्ही सांगत आहोत, निवेदनाच्या माध्यमातून त्यांना इशारा देत आहोत। येणाऱ्या काळामध्ये नारळ जसं फोडल्याप्रमाणे ईव्हीएम मशीन फोडणार आहे। यासाठी आज आम्ही हे सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित राहिलो। सर्वांना माझं जय मूल निवासी, जय भारत।